हाय, वेलकम बॅक टू माय चॅनेल. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस. हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट करते, मला जमलंच नाही बाळामुळे. एडिट करायचं राहिलं होतं, तर मी आज पोस्ट करते हा व्हिडिओ. तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आमचा हा प्लॅन अचानक झाला 31 डिसेंबरचा आणि आम्ही 31 डिसेंबर स्टेसाठी आम्ही बाहेर गेलो होतो. तर ज्या लोकेशनला आम्हाला पोचायचे होते तिथे पोचलो होतो आम्ही. ह्या ठिकाणाचं नाव आहे मुळशी ॲग्री टुरिझम. हे मुळशीमध्ये आहे आणि आजूबाजूला तिथे त्यांनी छान छोटी छोटी झाडे लावली होती. छोटे छोटे प्लांट्स होते तिथे, म्हणजे त्यांची नर्सरीसुद्धा होती. मग आतमध्ये एंट्री केल्यावर असं हे छान स्विमिंग पूल आहे तिथे, लहान मुलांसाठी आहे तो. तिथे सुद्धा त्यांनी आजूबाजूला छान झाडे लावलेली आहेत आणि छोटा हा पूल काढलेला आहे त्यांनी. ह्या पूलचं नाव आहे त्यानंतर झुलता आम्ही तो पूल. तिथे पूल खूप स्टेसाठी आवडला रूम मला. घेतली होती. तर अशी काही आम्ही रूम घेतली होती तिथे. नॉन AC रूम आहेत म्हणजे तिथल्या सगळ्या. त्यांनी सगळं नॅचरल ठेवलेलं आहे. काही जास्तीचं काही म्हणजे गावाकडील कसं कल्चर असतं तसं त्यांनी दाखवलेलं आहे. तर छान होती रूम, क्लीन होती आणि फॅमिलीसाठी खूप छान आहे. सेफ्टी काही भीती नाही आहे तिथे. आणि या तिघांची छान मस्ती चालू होती आणि माऊने तर मला छान डान्स करून दाखवला. तिला खूप आवडला हा रूम. मग या साईडला छोटंसं बेसिंग होतं आणि इकडे टॉयलेट बाथरूम छान बॅग रूमवर ठेवली. आणि मग इव्हनिंगच्या टाईमला नदीच्या काठी आलो. तिथे सुद्धा त्यांनी बाज ठेवलेले आहेत, बेंचेस काढलेले आहेत बसायला. तिथे फोटोशूट मग चालू होता, आम्ही गेलो तेव्हा. गार्डनमध्ये आलो. तिथे झोका खेळलो छान. नदीच्या काठी छोटंसं त्यांनी लहान मुलांसाठी गार्डनसुद्धा काढलेलं आहे आणि माऊ इथे छान रिलॅक्स झोपली आहे. म्हटली, मम्मी मी झोपते, माझी व्हिडिओ काढ तू. तर तिची व्हिडिओ काढली आहे मी. त्यानंतर आम्ही बोटिंगसाठी गेलो. तिथे 2 प्रकारच्या बोटिंग आहेत, एक पॅडल बोट आणि एक तराफा बोट. तर ही तराफा बोटचा अनुभव खूप वेगळाच होता. छान होती ही बोट. ही बोट जी आहे ती ड्रम होते ह्या खाली आणि त्यावर त्यांनी प्लाऊड अटॅच केले होते आणि ओपन होती ही बोट, त्यामुळे थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती. पाणी काही खोल नव्हतं एवढं. मग इव्हनिंगला त्यांनी स्नॅक्समध्ये कांदा भजी दिले. त्यानंतर कपडे चेंज केले आम्ही आणि थोडंसं मोकळ्या हवेमध्ये बसलो. किट्टूसुद्धा छान एन्जॉय करत होता. खूप थंडी होती तिकडे, त्यामुळे त्याला मग मी स्वेटर, टोपी, सॉक्स घातले, पॅक केलं होतं त्याला. तो सकाळपासून झोपला नव्हता, जागाच होता बाळसुद्धा तो इथे आज. छान एन्जॉय करत होता. मग त्यांनी त्याला फोनमध्ये गाणी लावून दिली होते मी. तो खाली सोड बोलत होता, त्याला असं मोकळं लागतं. तर पण तिथे खूप गवत होते आणि संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे म्हटलं नको त्याला खाली. मग त्याला थोडा फोनमध्ये गाणे लावून दिले होते. तो छान बघत होता आणि डान्ससुद्धा करत होता. तो आता खूपच हुशार झाला आहे. तो बघतो आणि तसंच कॉपी करतो तो. मग बाळाला थोडा वेळ झोपवलं मी, कारण की तो सकाळपासून जागा होता. आणि इकडे मागे बॅडमिंटन खेळत होते. मलासुद्धा खेळायचं होतं, पण माऊने काही दिलं नाही मला. त्यानंतर मग संध्याकाळी जेवणामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज सांगितलं होतं. तर जेवणामध्ये वरण भात, चपाती, भाकरी, स्वीट्समध्ये जिलेबी, व्हेजमध्ये पनीर, वांग्याची भाजी आणि नॉनव्हेजमध्ये सुक्का चिकन, अंडा फ्राय, चिकनचा रस्सा, असं काही जेवण होतं. आणि हे सगळं जेवण चुलीवर केलं होतं त्यांनी. तर जेवण खूपच टेस्टी होतं. आणि मग मी सेकंड डेचा मॉर्निंगचा व्हिडिओ शूट केला होता 1 जानेवारी 2025चा. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही सकाळी उठून माऊ आणि मी
मग लॉनमध्ये आलो होतो वॉकिंग करायला आणि त्यानंतर मग फ्रेश झालो आणि आमची ब्रेकफास्टची वेळ झाली. मग आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. तिथे किट्टू छान खेळत होता. त्याची झोप छान झाली होती म्हणून तो खेळत होता छान. ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि बाळासाठी शिरा घेतला होता. ब्रेकफास्टसुद्धा छान होता. मग ब्रेकफास्ट केला आणि परत नदीच्या काठी गेलो आम्ही. खूप हवा सुटली होती तिथं, छान वाटत होतं आणि हे डक आले होते तिथे नदीच्या काठी, खूप ओरडत होते हे. आणि परत मग माऊ आणि माऊचे पप्पा तराफा बोटिंगला गेले. त्यांना ती बोट खूप आवडली होती आणि ह्या बोटिंगचं असं काही टाईम नाही आहे, आपण किती पण वेळ खेळू शकतो असं आहे तिथे. आणि त्यानंतर मग त्यांनी तिथे ट्री हाऊससुद्धा काढलेले आहेत 2, म्हणजे झाडांवर त्यांनी असे छोटे घर बांधलेले आहेत. तर नदीचा व्ह्यू खूप छान दिसतो. ससे आहेत तिथे. रॅबिट काही व्हिडिओमध्ये येतच नव्हता, त्याला नंतर कळालं मी व्हिडिओ काढते आहे. मग खूपच जवळ येऊन थांबला तो. मग त्याची छान व्हिडिओ घेतली मी आणि आता फायनली आम्ही घरी निघालो आहोत. आमचं पॅकेजचा टायमिंग संपला आहे. जायची इच्छा होत नाही आहे, पण म्हटलं नवीन वर्षाचं आपल्या घरी जाऊया. तर मग आम्ही आता निघालो आहोत आणि तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या ह्या ठिकाणाला. खूप छान आहे हे आणि खूप शांत ठिकाण आहे. आम्ही इथे पहिल्यांदाच आलो होतो, पण आम्हाला आवडलं हे ठिकाण. छान आहे फॅमिलीसाठी. तुम्हाला हे ठिकाण आवडलं असेल तर नक्की भेट द्या फॅमिलीसोबत. 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही घरी पोचलो आणि व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.